हा पनीर मसाला इतका टेस्टी आहे की बोटं चाटून पुसून खाल आणि एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा करावंसं वाटेल। आज आपण अगदी चमचमीत आणि हॉटेल स्टाईल पनीर मसाला करतो आहोत घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने। चला पाहूयात। येथे मी ताजे 250 ग्रॅम पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे करू शकता। तर इथे पॅन मध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की हे तुकडे सगळे घालून घ्यायचे आणि थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत आणि कंटिन्यू आपल्याला ते असे हलवून घ्यायचे, म्हणजे एका साइडने जास्त फ्राय होत नाहीत। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतरच मी हे पनीरचे तुकडे सगळे काढून घेतले आणि बघा हलकंसं गोल्डन कलर आलेला आहे आणि पनीर आपलं सॉफ्ट आहे, म्हणजे ते खाताना रबरासारखं लागत नाही। तर आता ह्या पॅनमध्ये मी तेल अजून 1 चमचा घालून घेते। पनीर मसाला टेस्टी होण्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे आणि या वाटणासाठी इथं मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। असे पातळ उभे चिरलेले आहेत, म्हणजे ते लगेच मऊ होतात आणि थोडंसं परतून घ्यायचं, हलकंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। बघा आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे इथं। आणि आता मी 2 टोमॅटो सुद्धा असेच उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता घालून घेते। आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर चांगलं परतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की बघा टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे आणि इथं 8 ते 10 काजू सुद्धा घालून घेते। काजूला पण आपण थोडं परतून घेऊ आणि आता काजू परतल्यानंतर आपल्याला इथं लसूण आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक मी घातलेला आहे चिरून। तर इथं ते सुद्धा परतायचं आहे। तर 1 मिनिटभर चांगलं परतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि हे सगळं साहित्य आपण काढून घेऊ। हे वाटणाचं साहित्य परतत असताना अजिबात करपू द्यायचं नाही, नाही तर आपल्या ह्या काजू मसाल्याला कडवट चव लागते। तर बघा हे सगळं साहित्य आता मी काढून घेतलेलं आहे। त्यात थोडंसं कोथिंबीर घातली आणि चांगलं थंड करून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगलं बारीक पेस्ट करायची आहे। आता इथे बघा हे चांगले असं बारीक करून घेतलेलं आहे। अजिबात यात काजूचे किंवा कशाचे कण राहिले नाही पाहिजे, तर आपला ही ग्रेव्ही चांगली मिळून येते। आता या पनीरला आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आणि थोडंसं बटर घातलेलं आहे। आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं की मी अर्धा टीस्पून जिरे घालून घेतलं। जिरे चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला 2 तमालपत्र, दालचिनीचे 2 मोठे तुकडे, 1 मसाला विलायची आणि 2 हिरवी विलायची घालून घ्यायची आहेत। तर आता बघा ते चांगलं परतल्यानंतर आपल्याला जे वाटण केलेलं आहे ते वाटण आता घालून घेऊ। खडे मसाले घातले की ग्रेव्हीला छान टेस्ट येते आणि आता हे वाटण जे घातलं आहे ते पण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पण इथे एक लक्षात ठेवायचं की यात काजू घातल्यामुळे हे आपल्या पॅनला खाली चिटकू शकतं, त्यामुळं गॅसची फ्लेम ही कमी ठेवून आपल्याला चांगलं कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर काही पावडर मसाले आपण घालून घेऊया। तर 2 टीस्पून इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धनिया पावडर आणि 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। आता पॅनमध्ये घालून घेऊ। आता हे पावडर मसाले थोडेसे परतून घेऊया। आता खाली जळणार नाहीत यासाठी आपल्याला थोडंसं हे मसाले परतले की थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर जे वाटणाचं भांडं होतं त्यात पाणी घालून मी चांगलं भांड्याला लागलेलं वाटण हे काढून घेतलं आणि ते पाणी इथं घालून घेतलेलं आहे। आता हा मसाला शिजण्यासाठी आपल्याला या पॅनवर झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी। आता इथं बघा 2 मिनिट झालेले आहेत। मी झाकण काढलं आणि आपल्या या मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्यांचा सुगंध सगळीकडे दरवळतो आहे। तर आता इथं गरम पाणी मी घालत आहे 1 कपभर। चमचमीत आणि हॉटेल स्टाईल पनीर मसाला बनवतो आहोत, त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही थोडीशी अशी घट्टसर ठेवायची आहे, त्यामुळे मी कमीच पाणी घातलेलं आहे। तर बघा थोडंसं हलवून घेऊ। गॅसची फ्लेम ही कमी ठेवलेली आहे। आता इथं चवीनुसार 1 टीस्पून मीठ घालून घेते। आता इथे कसुरी मेथी सुद्धा मी चांगली गरम करून घेतली आणि अशी कुस्करून या ग्रेव्हीमध्ये घालून घेते, म्हणजे कसुरी मेथीचा फ्लेवर छान येतो। आता इथे आपल्याला सगळे जे पनीर फ्राय केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवून घेऊ। इथे तुम्हाला जर कच्चं पनीर ठेवायचं असेल तरी सुद्धा ठेवू शकता। आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि आता हे पनीर चांगलं मऊ होण्यासाठी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। तर इथं बघा 2 मिनिट झालेले आहेत आणि या पनीरला तुम्ही पाहू शकता की बघा किती छान असा बटर घातल्यामुळे चांगलं चमक आलेली आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे।
आता हा पनीर मसाला अजून क्रीमी होण्यासाठी मी इथं 2 चमचे आपल्या दुधावरची साय आहे ती चांगली अशी मिक्स करून घालून घेतली. त्यामुळे आपल्या पनीरला चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं. आणि इथे पाहू शकताय बघा, एकदम हॉटेल स्टाईल आपला पनीर मसाला इथे तयार झालेला आहे. आणि आता शेवटी मी इथं 3 मिरच्या अशा उभ्या चिरून घातलेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हा पनीर मसाला एकदम चमचमीत आणि टेस्टी तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि बघा, तुम्ही इथं पाहू शकताय की बघा याचं टेक्स्चर कसं छान आलेलं आहे. आणि या पनीर मसाल्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय किती परफेक्ट आलेली आहे. आता हा पनीर मसाला नान, फुलका किंवा चपाती, पुरी याबरोबर आपण खाऊ शकतो. अचानक घरी पाहुणे आले की ही झटपट पनीर मसाला तुम्ही बनवू शकताय. तर या पद्धतीने हा पनीर मसाला नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, वर्षाच केक्स अँड आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर परत भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.